तानाजी सावंत यांच्या वक्तव्यामुळे महायुतीमध्ये खळबळ माजली आहे आणि असं असताना आता आणखी एक व्हिडिओ क्लिप सध्या व्हायरल झालेली आहे। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी आयव्हीएफ उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। यामध्ये सावंत हे धाराशिव लोकसभा मतदारसंघाबद्दल बोलताना दिसतात। आपल्या मनाविरुद्ध तिकीट दिलं असं या क्लिप मध्ये तानाजी सावंत बोलत असल्याचं दिसतंय। ही क्लिप कधीची आहे याबद्दल नेमकी माहिती सध्या तरी उपलब्ध नाहीये। एबीपी माझा या क्लिपच्या सत्यतेची पुष्टी सुद्धा करत नाहीये। तुळजापूरचे आमदार राणा जगजित सिंह यांच्या पत्नी अर्चनाताई पाटील या धाराशिवमध्ये महायुतीच्या उमेदवार होत्या। निवडणूक लढवण्यासाठी त्यांनी भाजपमधून राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला होता। प्रत्यक्ष प्रचारामध्ये तानाजी सावंत यांनी मोठा प्रचार सुद्धा केला होता। तर सावंतांच्या वक्तव्यामुळे आधीच महायुतीमध्ये खळबळ माजली आहे आणि आता आणखी एक ही क्लिप समोर आलेली दिसतेय। आपल्या मनाविरुद्ध तिकीट गेलं, ज्याला आपण मतदानच कधी करत नव्हतो हे दिलं, त्याच्याबद्दल मी बोललो नाही। तुमच्यापर्यंत आलो नाही की मतदान करा म्हणून सांगा, कारण आपल्यालाच पटलेलं नव्हतं। दरम्यान या आधी म्हणजे काल तानाजी सावंत यांनी नेमकं काय वक्तव्य केलं होतं आणि यावरती राष्ट्रवादीच्या उन्मेष पाटील यांनी काय पलटवार केला होता बघूयात। हाडामासाचा शिवसैनिक कधीही या विषयात काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं माझं जमलेलं नाही। शिकत असल्यापासून आतापर्यंत ती वास्तव जसं एनर्जी म्हणतोय पुढे खाली उलट्यावर चालू होतात ती अवस्था आहे। कारण ते विचार परिपूर्ण भिडलेले आहेत अंगामध्ये, त्याच्यामुळे ते शक्य आहे। आज जरी आम्ही कॅबिनेटला मांडीला बसलो असलो तरी सुद्धा बाहेर आल्यानंतर उलट्या होतात। ही वस्तुस्थिती सहन होत नाही। ते आता वयाच्या 7व्या वर्षी म्हणून बदलू शकत नाही की काय 15-20 वर्षाचं पोरग आहे आणि आता तू असं कर, बापाला थोडा जम दिला की नीट झाला, होत नाही ते। खरं तर तानाजी सावंत यांचं असं वक्तव्य ऐकून घेण्याची आम्हाला अजिबात आवश्यकता नाही। माझी तर व्यक्तिगतरित्या अजितदादांना विनंती राहील की असला ऐकून घेण्यापेक्षा आपण महायुतीमधून बाहेर पडलेलं चांगलं। आपण काय लाचार आहोत का सत्तेला? आणि हे कोण तानाजी सावंत अशा पद्धतीने बोलणार आणि काय संबंध आहे त्यांचा बोलायचा? तानाजी सावंत यांनी महायुतीमध्ये राष्ट्रवादीला प्रवेश दिला का? माझी त्यामुळं माझ्याच पक्षातल्या वरिष्ठ नेत्यांना विनंती आहे की आपण स्वाभिमानी आहोत, आपण काय कोणाच्या घरचं खात नाही आहोत आणि त्यामुळं अशा पद्धतीने ओकारीची भाषा करणाऱ्या तानाजी सावंतला एक तर बाहेर काढा, नाहीतर आम्ही तर बाहेर पडतो। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।